आता वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपा खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस आहे। 7 एप्रिलला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। मराठी भाषिकांच्या विरोधात त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते। मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडेंनी मानहानीचा दावा दाखल केला होता। याआधी सुद्धा नोटीस बजावून उत्तर न दिल्याने न्यायालयाने आता पुढचा आदेश दिला। पोलिसांकडून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला। पुढची सुनावणी आता 7 एप्रिल रोजी होणार। आणि सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आता निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाने नोटीस पाठवलेली आहे। न्यायालयाने नेमकं यावेळी काय म्हटलंय? कल्याणी, मागच्या काही महिन्यांपूर्वी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। अटक पटक्के मारेंगे अशा पद्धतीचं एक वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटलेली होते। आणि या सगळ्या प्रकरणी नाशिकचे जे मनसे शहर अध्यक्ष आहेत यांनी या सगळ्या संदर्भात नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। माफी मागा नाहीतर कारवाईला सामोरे जा अशा पद्धतीची ही संपूर्ण जी ती याचिका होती। आणि त्यानंतर नाशिक न्यायालयाने निशिकांत दुबे यांना या सगळ्या संदर्भात दिलगिरी आणि माफी मागण्याची जी आहे ती नोटीस ही पाठवलेली होती। आणि त्याही नोटीसीला उत्तर जे आहे ते निशिकांत दुबे यांनी दिलेलं नाहीये। त्यामुळे नाशिक न्यायालयाने आता नवीन नोटीस काढलेलं आहे। 7 तारखेला निशिकांत दुबे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जे हजर राहावं अशा पद्धतीची ही नोटीस आहे। आणि या सगळ्या सुनावणीनंतर ही नोटीस काढण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या 7 तारखेला आता निशिकांत दुबे नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये जे येतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर निशिकांत दुबे यांना आता नोटीस पाठवण्यात आली। 7 एप्रिलला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आहेत। त्यामुळे दुबे न्यायालयात हजर राहतील का हे पाहावं लागेल।